आणि त्या योजनेचा लाभ सामान्य माणसाला मिळावं या पद्धतीने अनेक क्रांतिकारी निर्णय या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतले। आज ही लाडली बहीण योजनेची सुरुवात महाराष्ट्राची सिल्लोडमधून होऊ लागली। मी आता इथं 60,000 महिला भगिनी बसण्याची व्यवस्था केली। बहिणींना जे काही रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे का प्रत्येकाच्या अकाउंटवर 3-3 हजार रुपये जातील, त्याची सुरुवात सिल्लोडमध्ये पहिलेच या 60,000 ज्या महिला भगिनी येतील त्यांना इथंच त्यांचा मंजुरी पत्र दिला जाईल। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, खैर मकदम स्वागत है आपका लोकशान न्यूज़ सिल्लोड में। महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना का जैसे ही ऐलान किया, पूरे महाराष्ट्र भर में लाखों महिलाओं ने इस योजना में शामिल होने के लिए फॉर्म फिलअप किए। आखिरकार वो दिन आ गया, यानी कि 2 अगस्त 2024 को महाराष्ट्र के औरंगाबाद जिले के सिल्लोड शहर में मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे के हाथों मंत्री अब्दुल सत्तार के संपर्क कार्यालय पर इस फॉर्म के इस योजना में जो मुस्तहिक महिलाएं हैं उन्हें मंजूरी दे दी जाएंगी और कल से यानी 2 अगस्त 2024 से मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना के जो भी मुस्तहिक महिलाएं हैं जिनका एक्सेप्ट हो चुका है फॉर्म, उनके अकाउंट में पैसे आना शुरू हो जाएंगे। और नाजरीन, बताया जा रहा है कि अब्दुल सत्तार के संपर्क कार्यालय पर 2 अगस्त 2024 को जो प्रोग्राम होने जा रहा है, यहां पर तकरीबन 50,000 से ज्यादा महिलाएं वहां पर आएगी और मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे का जबरदस्त प्रोग्राम वहां पर होगा। मंत्री अब्दुल सत्तार ने क्या कहा 1 अगस्त 2024 को, यानी कि आज कल प्रोग्राम है और आज मंत्री अब्दुल सत्तार का क्या पैगाम है जरूर सुने। और औरंगाबाद ग्रामीण एसपी मनीष कलवानिया जी भी तशरीफ लाए थे। मंत्री अब्दुल सत्तार ने उनसे भी बात की और कलवानिया जी ने भी पूरा सर्वे किया, पूरा देखा कि स्टेज किस तरह से जायजा लिया स्टेज का भी। नाज़रीन, पूरा आखिर तक वीडियो देखे और जिन साथियों ने अब तक के लोकशान न्यूज़ सिल्लोड को सब्सक्राइब नहीं किया है, सब्सक्राइब कर ले ताकि रोज की खबरें आप तक फौरन पहुंचती रहे। आणि त्या योजनेचा लाभ सामान्य माणसाला मिळावं या पद्धतीने अनेक क्रांतिकारी निर्णय या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतले। आज ही लाडली बहीण योजनेची सुरुवात महाराष्ट्राची सिल्लोडमधून होऊ लागली। मी आता इथं 60,000 महिला भगिनी बसण्याची व्यवस्था केली। बाकी कापडी मंडप जो आहे तो वॉटरप्रूफ मंडपमध्ये 60,000 बसतील आणि कापडी मंडपामध्ये जे काही जास्तीत जास्त जितके येतील त्या सर्वांना बसणं, सर्वांना शासनाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना संबोधित करतील, त्यांना मार्गदर्शन करतील। सर्व तंतोतंत योजनेसहित महाराष्ट्र राज्याची जे काही त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतले त्याच्याबद्दल माहिती देतील आणि सर्व बहिणींना जे काही रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे का प्रत्येकाच्या अकाउंटवर 3-3 हजार रुपये जातील, त्याची सुरुवात सिल्लोडमध्ये पहिलेच या 60,000 ज्या महिला भगिनी येतील त्यांना इथंच त्यांचा मंजुरी पत्र दिला जाईल आणि त्यांच्या अकाउंटवर भविष्यामध्ये सर्व महाराष्ट्राच्या मला वाटतं की 3 कोटी किंवा 2.5 कोटी महिला भगिनीपर्यंत त्यांचा सन्मान योजनेचा फायदा प्रत्येक महिन्याला 10 तारखेच्या आत त्यांच्या अकाउंटवर कसं जाईल याचं नियोजन सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, अजितदादांनीही त्याचा आपण ऐकलं असेल। आमचा जो बजेट झाला त्या बजेटमध्येही 30,000 कोटी रुपयाचा नियोजन करून ठेवलेलं आहे। मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस मराठवाड्यामध्ये प्रचाराला येतील त्या प्रचाराच्या वेळेस एक चांगली पद्धतीची व्हॅनिटी व्हॅन जी काही त्यांना सर्व सुविधा त्याच्यामध्ये आहे, फ्रेश होण्यापासून तर बाकी काही ज्या वेळेस अनेक वेळेस कार्यक्रमामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री असल्यानंतर पब्लिकमध्ये जातात, कधी थोडेफार कपडे खराब होतात, त्याला बदलण्यासाठी आणि त्यांना विशेषतः जो ग्रीन रूम लागतो त्या ग्रीन रूमसारखी त्याला तयारी करण्यात आली। आमच्या मराठवाड्यामध्ये प्रचारासाठी असं, शासकीय कार्यक्रमासाठी असं, रोड शोसाठी ज्या वेळेस मुख्यमंत्री महोदय येतील त्या वेळेस त्याच्यामध्ये क्रेनची सिस्टीम आहे, जे बेडची सिस्टीम आहे, थोडा वर गेल्यानंतर सर्व जे काही जनता जनार्दन आहे त्यांचा आशीर्वाद मुख्यमंत्र्यांना लाभावं, मुख्यमंत्र्यांचं त्या निमित्ताने सर्वांची गाठीभेटी होण्यासाठी त्या व्हॅनमध्ये अशी हायटेक व्यवस्था आहे
जे काही देशामध्ये चाललं, राज्यामध्ये चाललं, टी व्ही असेल, माहिती असेल किंवा एखादी माहिती त्यांना द्यायची आहे, घ्यायची आहे, तर त्या माध्यमातून ते घेऊ शकतात. हे एक कन्सेप्ट आमच्या मराठवाड्यासाठी मी केलेलं आहे.